नमस्कार मंडळी, मराठी भूतांच्या गोष्टी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजचा आपल्या कथेचा विषय आहे चकवा. माझ्या बहिणीचे सासरे हाडाचे शेतकरी. भीती त्यांना तशी नव्हतीच. शेतामध्ये कधीही रात्री अपरात्री जाऊन यायची. भूतांना प्रेतांना ती घाबरायची नाही, पण त्यांच्या असल्या गोष्टींवर त्यांचा थोडाफार विश्वास होता. त्यामुळे रात्री अपरात्री बाहेर भटकताना जरा जपूनच राहायचे. एकदा त्यांना काही कामानिमित्त रात्री बाहेर गावी जावं लागणार होतं आणि त्या रात्री नेमकी अमावस्या होती. बहिणीचे सासरे आधीचीच भित्रे. रात्री अपरात्री एकटं जाऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या भावाला सोबत घेतलं. भावाला भूता खेळतांबद्दल खूप माहिती होती, पण देवगण असल्यामुळे कधी दिसलं नाही. त्या दोघांनी सोबत बैलगाडी घेतली. बैलगाडी घेऊन ते संध्याकाळी प्रवासाला निघाले. बैलजोडी तशी जुनीच होती. जोडीला रस्ता चांगलाच पाठ होता. त्यामुळे हे दोघं त्या जोडीवर विसंबून राहून मस्त गप्पा गोष्टी करत होते. बैलांनी त्यांना अगदी मोक्यात पोहोचवलं, पण त्यांचं काम उरकायला थोडा वेळ लागला. त्यामुळे त्यांना रात्री परतायला उशीर होणार होता. त्यांचं काम 11 वाजता संपलं. काम संपल्यावर ते तडक गावाला यायला निघाले. 12:30 पर्यंत त्यांनी अर्धा रस्ता पार केला होता. आता ज्या त्या ठिकाणी होते तिथून गावाला जायला 2 रस्ते होते. एक मुख्य रस्ता. हा रस्ता तसा कमी धोक्याचा होता, पण रात्रीच्या या रस्त्यावर लुटारू असायचे. त्या रस्त्याला लागूनच एक जंगल आहे. जंगलाच्या त्या पलीकडे गाव. हा रस्ता त्या घनदाट जंगलाला विळखा घालून गावात आणून सोडतो. या रस्त्याने गेले असते तर चांगले 2 तास लागले असते. दुसऱ्या जंगलातला रस्ता. जंगलातून एक छोटा कच्चा रस्ता आहे, तो सरळ गावात आणून सोडतो. फार तर अर्धा तास लागतो, पण त्या जंगलाशी निगडीत खूप काही रहस्य कथा होत्या, म्हणून तिथे कोणी दिवसाही जायची हिंमत करायचं नाही. जंगलाच्या रस्त्याने जायचं झालं तर गटागटाने जायचे. ती बैल जोडी असं गटागटाने जाताना अनेकदा त्या रस्त्यावरून गेली होती. त्यामुळे तिला हा रस्ता थोडाफार तरी ओळखीचा होता. मुख्य रस्त्याने गेले असते तर चांगलाच उशीर झाला असता. एक तर अमावस्या, त्यातच लुटारूंची भीती. म्हणून सासऱ्यांनी आणि त्यांच्या भावाने जंगलातून जायचं ठरवलं. फक्त अर्धा तासच काढायचा आहे, तर गप्पा करत करत काढतो. बैलांना हाकायची गरज नव्हती तशी, असा विचार करून त्यांनी जंगलातून जायचं ठरवलं. आणि इथूनच भयान घटना क्रमांकाचा प्रारंभ झाला. असं म्हणतात की फार पूर्वी त्या जंगलात अमावस्याला भूत जमायचं कारण ते कधी कोणाला कळालं नाही, पण त्या रात्री खूप आरडाओरडा करायची भूत. कधी कधी तर बायकांच्या किंचाळण्याचे आवाज सुद्धा यायचे. अमावस्याच्या रात्री जंगलाच्या आजूबाजूच्या गावातील मोठी जाणकार लोक हट्टाने जंगलाबाहेर गस्त द्यायचे. जंगलातून येणाऱ्या सरळ रस्त्यावर रात्रभर पाय ठेवायचे. त्या रात्री कोणाला जंगलात प्रवेश करून देत नव्हते. पण हळूहळू जंगलात घडणाऱ्या विचित्र घटनांचं प्रमाण कमी होऊ लागलं. गेल्या 30 वर्षात तरी असं काही अमावस्याच्या रात्री घडलं नव्हतं. जंगलातून येणारे चित्र विचित्र आवाजही आता बंद झाले होते. म्हणून गावातले लोकही हळूहळू त्या घटनेकडे दुर्लक्ष करायला लागले. त्या जंगलातल्या भूतांचा आता सगळ्यांना विसर पडला होता. कोणी त्याकडे लक्षही देईना. पण अमावस्येच्या रात्री त्या जंगलात काय चालायचं हे लोकांना कधीच कळालं नाही. बैलजोडी जंगलाच्या आत शिरली. कच्च्या रस्त्याने ठसके खात खात चालली होती. त्या घनदाट जंगलात काही दिसत नव्हतं. तारांच्या मंद मंद प्रकाशात बैलगाडी चालली होती.
हे दोघे भाऊ आपापल्या गप्पात रंगले होते. जंगलात एक फाटा लागतो, त्या फाट्याच्या उजवीकडे जाणारा रस्ता हा गावात घेऊन जातो आणि डावीकडचा त्या भयान जंगलाच्या गर्भात. बैलगाडी त्या रस्त्याने व्यवस्थित जात होती. फाट्याला वळायचे हे चांगलेच माहित होतं, पण अर्धा तास झाला तरी पण फाटा येत नव्हता. सासऱ्यांच्या भावाने नीट बघितलं तर बैल रस्ता चुकले होते. ते दुसऱ्या गावच्या दिशेने जात होते. त्यांनी त्यांना फिरवून परत गावच्या रस्त्यावर आणून सोडलं आणि दोघं परत गप्पांमध्ये रंगले. खूप वेळ झाला म्हणून त्याच्या भावाला आश्चर्य वाटलं की अजून कसा फाटा येत नाही. त्यांनी परत बघितलं तर बैल परत रस्ता चुकले होते. त्यांनी त्यांना परत रस्त्यावर आणून सोडलं आणि गप्पा मारत बसले. बैल पुढे जातच होते, पण तो फाटा काही अजून येत नव्हता. म्हणून त्यांच्या भावाला कसला तरी संशय आला, कारण बैल सारखा रस्ता चुकत आहे. झालं जे नको व्हायला होता तेच झालं. भावाला कळून चुकलं की त्यांना चकवा दिला गेला आणि त्यांना एका जागी थांबून गावाला जाणारा रस्ता कुठे असेल याचा अंदाज लावला. बैलगाडी त्या रस्त्यावर आणली आणि जोरात हाकायला सुरुवात केली. एवढ्या रात्री त्यांना त्या घनदाट जंगलातून बैलगाडी भर वेगात पळवली. काट्याकुट्यातून बैल पण भरधाव पळत सुटले. अखेर त्यांना तो फाटा दिसला. दोन्ही भावांच्या जीवात जीव आला. त्यांनी बैलगाडी हाकणं थांबवलं. बैल आता आरामात चालत होते. फाट्यापासून काही अंतरावर लांब होते ते. फाटा आता दृष्टिक्षेपात आला होता. तेवढ्यात सासरे त्यांच्या भावाला म्हणाले, अरे रस्त्यात बघ, कोणीतरी पडलंय. आधीच घाबरलेल्या त्यांच्या भावाने बैलगाडीतच उभं राहून रस्ता निहाळला. त्यांना कोणी नाही दिसलं. ते सासऱ्यांना म्हणाले, कोणीच नाही रे. बैल चालत फाट्याजवळ चालत जातच होते. असे जसे त्या फाट्यावर जात होते तसं तसं सासऱ्यांना स्पष्ट दिसत जात होतं. त्यांना दिसलं की कोणी माणूस पडला आहे. त्याला कापून फेकून दिलं होतं. त्याचं धड रस्त्याच्या एका बाजूला तर पाय रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कापून फेकून दिले होते. त्याचं धड रस्त्यात पालतं पडलेलं होतं, त्यामुळे त्याचं तोंड काही ठीकस दिसत नव्हतं. रक्ताच्या थारोळ्यात भिजलेलं ते प्रेत रस्त्यावर पडून होतं. सासऱ्यांनी त्याच्या भावाला हे सगळं सांगितलं. भावाने ताबडतोब बैलगाडी थांबवली आणि परत उठून बघितलं. त्यांना काही दिसतच नव्हतं. त्यांनी सासऱ्यांना सांगितलं, अरे काही नाहीये, तुला भास झाला असेल. सासरे घाबरत म्हणाले, अरे तो काही एवढा मरून पडलाय, दिसत नाही का तुला? समोर त्या झाडा झुंपाजवळ बघ, नीट बघ, त्याचं रक्त किती पसरलंय. भावाने थोडी हिंमत केली आणि ते गाडीच्या खाली उतरले. त्या झुडपांजवळ जाऊन आले. त्यांना काहीच नाही दिसलं. ते लगेचच बैलगाडीत आले आणि बैल हाकायला लागले. जशी जशी बैलगाडी त्या मरून पडलेल्या माणसाजवळ जात होती तसा तो अजूनही स्पष्ट दिसू लागला. ते मरून पडलेलं प्रेत आता लाल व्हायला लागलं होतं. काही क्षणात ते विस्तव सारखं लाल झालं. हे बघून सासऱ्यांच्या छातीत आता धडकी भरली. बैलगाडी आता त्या झुडपाजवळ आली. त्या प्रेताच्या धडाने आता हालचाल करायला सुरू केली. सासरे त्याच्या हालचालींकडे नीट लक्ष देऊन बघत होते. बैलगाडी जशी त्या झुडपाजवळ पोहोचली तसं ते एवढ्या वेळ निश्चित पडलेले प्रेताने मान वर केली आणि मान वर करून सासऱ्यांकडे पाहिलं. त्याचे ते लाल भडक भयानक डोळे आणि त्याचं तो विस्तारासारखं तापलेलं शरीर बघून सासऱ्यांची तर हालतच खराब झाली. पण जणू काही त्या प्रेताकडे खेचले गेले आहेत या नजरेने त्याच्याकडे एकटक बघत होते. त्याने मान वर काढून सासऱ्यांकडे बघून एक विचित्र हास्य केले आणि अचानक गायब झाला. जसं ते प्रेत गायब झालं तसं लगेच सासरे शुद्धीत आले आणि म्हणाले, अरे ते प्रेत गायब झालं, बघ ना गायब झालं. प्रेत गायब झालं हे ऐकून भावाला धीर आला. त्यांनी सासऱ्यांची समजूत काढली आणि बैलगाडीत शांत बसायला सांगितलं.
भावाने फाट्यावरून गाडी उजवीकडे वळवली. थोडं पुढे गेले आणि त्यांना गाव दिसलं. गावातल्या घरातून येणारा प्रकाश त्यांना दिसला. हे बघून त्यांना बरं वाटलं. बैलांना दिला गेलेला चकवा आणि सासऱ्यांना प्रेत दिसून पण आपण सुखरूप वाचलो हे बघून त्यांच्या जीवात जीव आला. ते आता गावच्या वेशीत शिरले. एकदा जंगलातून बाहेर निघालो हे समजल्यावर त्यांना खूप बरं वाटलं. सुटलो एकदाचा त्या जंगलातून असं मनातल्या मनात म्हणत त्यांनी गावच्या वेशीत प्रवेश केला. आता घरात येऊन दोघे शांतपणे झोपले. पण त्यांना काय माहित होतं की हे प्रेत आता चांगलंच मानगुटीवर बसणार होतं. दुसऱ्या दिवशीच सासऱ्यांना चांगला 104चा ताप भरला. अचानक आलेल्या या तापाचं निदान डॉक्टरला देखील कळालं नाही. हा ताप चांगला 4 ते 5 दिवस टिकला. 5व्या दिवशी रात्री ताप अचानक ओसरला. पण त्या रात्री नवीनच प्रकार उघडकीस आला. सासरे रात्री झोपेत काहीतरी बडबडायला लागले. ते काय बडबडतात हे ऐकू येत नव्हतं. इतक्या हळू आवाजात ते बोलत होते. पूर्ण रात्रभर त्यांची ही बडबड चालू होती. 2 दिवसांनी तो आवाज त्यांच्या बाजूला बसलेल्याला ऐकू येईल एवढा स्पष्ट झाला. सासरे झोपेत बोलत होते, रक्त द्या, रक्त द्या मला, नाहीतर एकाला पण जिता नाही सोडणार. कोंबडी द्या, कोंबडी नाहीतर चाललोच या थेरड्याला घेऊन. संपूर्ण रात्र हेच बडबडत होते. घरच्यांना समजत नव्हतं की नक्की सासऱ्यांना काय झाले. जवळजवळ 15 रात्र हेच चालू होतं. सकाळी सकाळी नॉर्मल असायचे, रात्री त्यांना असं व्हायचं. नंतर तर कमालच झाली. एके रात्री सासरे झोपेत बडबडत अचानक उठले आणि सरळ जंगलाच्या दिशेने चालत निघाले. भावाने त्यांना कसं बसं अडवलं. बघतो तर काय, सासरे तर झोपेत चालत होते. आता सासऱ्यांच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवू लागला. ते कोणाशी बोलणे झाले. काही विचारलं तर खूप चिडचिड करायचे. घराबाहेर पडायचं त्यांना मानच होत नव्हतं. मंदिरात जाणंही त्यांना आता सोडून दिलं होतं. भावाला कळून चुकलं की त्यांना त्या जंगलात दिसलेल्या प्रेतानं झपाटले. म्हणून त्यांनी सासऱ्यांना एका मांत्रिकाला दाखवायचं ठरवलं. त्या भयान जंगलाला लागूनच एक मांत्रिक राहायचे. अगदीच वयस्कर होते ते. कोणात जास्त मिसळत नव्हते. दिवसभर आपल्या झोपडीत राहून कसले तरी मंत्र फटफटत बसायचे. गावातील लोक काही उतारा वगैरे करायचा असेल, असाध्य रोग असेल तर त्या मांत्रिकाकडे जायचे. सासऱ्यांचा भाऊ सासऱ्यांना घेऊन त्या मांत्रिकाकडे गेला. अजून 2 माणसे पण होती त्यांच्या सोबत. सगळे त्या मांत्रिकाच्या झोपडी बाहेर पोहोचले. त्या मांत्रिकाच्या झोपडीला दरवाजाच नव्हता. भावाने झोपडीच्या आत डोकावून बघितलं. मांत्रिक खूप म्हातारे होते, पण वार्धक्याची छटा त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात नव्हती. मांत्रिक लाल रंगाचं धोतर घालून कसलं तरी हवन करीत होते. ते कोण आले हे बघून त्यांनी हवन थांबवलं आणि झोपडीच्या बाहेर आले. थोडी विचारपूस केली आणि त्या चौघांना झोपडीत घेतलं. झोपडीत गेल्याबरोबर सासऱ्यांचं अंग जड व्हायला लागलं. ते विक्षिप्त वागायला लागले, जोरात ओरडायला लागले, इथून घेऊन चल मला, माझं अंग जळतं इथे. हे पाहून त्या मांत्रिकाने सासऱ्याचं गच्च पकडून ठेवायला सांगितलं आणि कसल्या तरी तयारीला लागले. त्यांनी झोपडीत मिठाने एक मोठं रिंगण तयार केलं. त्यात कसली तरी चिन्हे काढून त्या सासऱ्यांना बसवलं आणि स्वतः त्या रिंगणाच्या समोर लिंबू सुरा वगैरे घेऊन बसले. बाकीच्या लोकांना सासऱ्यांना घट्ट पकडून बसायला सांगितलं आणि स्वतःचे डोळे बंद करून कसले तरी मंत्र पटपटायला लागले.
त्यांना अचानक मंत्र म्हणायचं थांबवलं। आता त्यांचा चेहरा कसलाच गंभीर झाला। डोळे बंद असले तरी त्यामागे होणारी बुबुळांची हालचाल कळून येत होती। आता त्यांनी एक मोठा श्वास घेतला आणि पाठीचा गणा एकदम ताठ करून बसले। एवढा वेळ शांत असलेल्या मांत्रिकाने रिंगणात बसवलेल्या सासऱ्यांना प्रश्न केला, कोण आहेस तू? मांत्रिकाचे डोळे अजून बंदच होते। सासऱ्यांच्या अंगात घुसलेले प्रेत काही बोलतच नव्हते, ते उलट वेड्यासारखं हसायला लागलं। त्यांनी परत प्रश्न केला, कोण आहेस तू? सासऱ्याच्या अंगातलं प्रेत अजून जोर जोरात हसायला लागलं। मांत्रिकाला राग आला, ते भूतावर खेकसले, बोल काय पाहिजे तुला? कशाला पकडून ठेवलंय याला? सासऱ्याच्या अंगातलं प्रेत जोराजोरात हसायला लागलं। आता त्याचं हसणं खूप विचित्र होतं। त्याने ते हसणं बघून त्याला पकडून बसलेल्या माणसांना भीती वाटायला लागली। हे प्रेत विचित्र हसत हसतच बोललं, नरबळी, नरबळी हवाय मला, नरबळी। एवढं ऐकल्याबरोबर मांत्रिकाने लगेच डोळे उघडले आणि खूप भयंकर आहे असं त्याच्याकडे बघून वाटत होतं। त्यांनी लगेच काहीतरी मंत्र वगैरे फुंकून सासऱ्यांना अंगारा लावला। ते लावल्याबरोबर सासरे बेशुद्ध पडले। त्यांनी त्याच्यावर लिंबू वगैरे उतारा घेऊन उतारायला सुरुवात केली। हा उतारा चांगलाच तासभर चालला। उतारा संपल्यावर सासऱ्यांना शुद्ध आली। सासऱ्यांना आता खूप हलकं वाटत होतं। मांत्रिक ही आता आसनावरून उठले, उतार्याचे लिंबू एका कोपऱ्यात नेऊन जाळून टाकले आणि सांगितले, मी या प्रेताला यांच्या शरीरातून काढून टाकले। आता फक्त एकच काम राहिले, अमावस्येला ज्या ठिकाणी त्यांना हे प्रेत दिसलं होतं तिथे जाऊन एक कोंबडा कापा, तिथे जेवण ठेवा, त्यांनाच ठेवायला सांगा। जेवण ठेवल्यावर पाठी न बघता सरळ घरी या। आता जा, निश्चिंत राहा। जाता जाता न राहून सासऱ्याच्या भावाने मांत्रिकाला विचारलं, काय होतं हे? मांत्रिक बोलायला लागला, फार वर्षापूर्वी हे जंगल पिशाच साधनेसाठी वापरलं जायचं। अनेक पिशाच साधक या जंगलात येऊन साधना करायचे। हळूहळू त्या साधकांमुळे या जंगलातील पिशाचांचं प्रमाण वाढत गेलं। त्या पिशाचांना खुश ठेवण्यासाठी साधकांनी मिळून एक नवीन विधी सुरू केला, नरबळीचा विधी। दर अमावस्याला साधक एक नरबळी जंगलातल्या पिशाचांना अर्पण करायचे। नरबळी दिला का पिशाच त्यांना वश व्हायचे। पण सतत नरबळी देऊन पिशाच शक्तीची ताकद खूप वाढत गेली। काही दिवसांनी नरबळी मिळत नाही म्हणून पिशाच्यांनी त्या साधकांचा बळी घेऊन आपली भूक भागवली। पिशाच साधकांचा बळी घेत आहेत हे बघून भरपूर साधक घाबरून जंगल सोडून गेले। जंगलात साधक नाहीसे झाले तरी त्यांनी पाचारक केलेली अतृप्त पिशाच शक्ती तिथेच पडून आहे। अनेक वर्ष भोग न मिळाल्यामुळे अतृप्त आहे। अमावस्याला कोण मिळतंय का नाही याची ते वाटच बघत असतात। त्या रात्री तुम्ही बैलगाडी घेऊन जंगलात गेला तेव्हा तुम्हाला बैलांसहित घेऊन जायचा विचार होता त्यांचा, पण नशीब बलत्तर म्हणून तुम्ही वाचलात। परत कधी त्या जंगलाच्या वाटेला जाऊ नका आता रात्रीचं। सासऱ्यांना झपाटलेलं पिशाच हे त्या अतृप्त पिशाच्यांपैकी एक होतं। तुम्ही त्याच्या हद्दीत घुसलात म्हणून त्याने तुम्हाला पकडलं आणि हद्दीतून बाहेर गेल्यावर आपोआप अदृश्य झालं। त्या मांत्रिकाचे आभार मानून भाऊ झोपडीतून बाहेर आले। एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो हे ऐकून त्यांना फार बरं वाटलं। बस तो एक कोंबडा कापायचा विधी बाकी होता। ठरल्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी दुपारी ते त्यांच्या मित्रांबरोबर आणि सासऱ्यांना बरोबर त्या फाट्याजवळ आले। दुपारी त्या जंगलात भयान शांतता होती। त्या रात्रीची आठवण अजूनही भावाच्या मनात ताजी होती। त्यांनी फाट्याजवळ कोंबडा कापायला एक जागा शोधली। ते कोंबडा कापायला जाणार इतक्यात काही पक्ष्यांचा आवाज त्यांना आला।
त्यांनी सासऱ्यांच्या हातून ज्या जागेवर कोंबडा कापून घेतला त्या ठिकाणी केळीच्या पानावर जेवण आणि एका पेल्यात पाणी ठेवून दिले. सासरे मागे न बघता सरळ चालत गावाकडे गेले. त्यांच्या सोबत त्यांच्या गावातील मित्र त्यांच्या सोबत गेले. भाऊ सगळ्यात मागे होते. एकदाचा जीव सुटला माझ्या भावाचा त्या प्रेताच्या तावडीतून हा विचार करून त्यांना बरं वाटलं. त्यांनी समोर बघितलं तर सासरे मित्रांसोबत चालत होते. तेवढ्यात अचानक त्यांचं धोतर एका छोट्याशा झुडपात अडकले. ते मागे वळून त्या झुडपातून धोतर काढतच होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष त्या कोंबडा कापलेल्या जागेकडे गेले. तिथे आता ना कापलेला कोंबडा होता ना केळीच्या पानावर ठेवलेले जेवण. हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्यांना आता त्या जागेची भीती वाटायला लागली. त्या जागेकडे बघून विचार करतच होते इतक्यात त्यांच्या पायाजवळ तो पाण्याचा पेला गडगडत आला. धन्यवाद.